नमस्कार, कोकण स्वामी त्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे बँड्राला माउंट मेरी या ठिकाणी 14 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या दरम्यान माउंट मेरी जत्रा आहे. सगळ्यात मुंबईची मोठी जत्रा असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी चाललो मी. म्हणजे यात्रेचं स्वरूप कसं आपण बघणार आहोत. तर चला जाऊया. कोणताही न वेळेत आपण चाललोय माउंट मेरीच्या जत्रेला. तर मित्रांनो, हा आहे बँड्राचा बस डेपो. या ठिकाणी आपण बसने पण जाऊ शकता बॅक स्टँडला किंवा शेअरिंग पण जाऊ शकता. तर आपण बस चॉईस करतो कारण बस आता आली आहे. मित्र, आपण बघता की 14 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या कालावधीमध्ये माउंट मेरीची यात्रा आहे. तर यानुसार बेस्टने आपल्या फेऱ्या वाढवतात कारण खूप गर्दी असते. येणाऱ्या भाविकांना किंवा कोणती गैरसोय होण्यासाठी बेस्टने आपल्या फेऱ्या वाढवल्यात. या ठिकाणी पुढे रस्ता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. चला पुढे जाऊया. तर मित्रांनो, हे आपल्या बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं बंगलो गॅरीज अपार्टमेंट. या ठिकाणी चाहत्यांची खूप गर्दी असते आपल्या लाडक्या हिरोला बघण्यासाठी. तर अशाप्रमाणे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पण ठेवण्यात आली आहे. तर खूप गर्दी असते. आज वीकेंड आहे म्हणून थोडीशी गर्दी कमी आहे. तर सलमान खानचे चाहते सगळे सलमान खानला ची एक झलक भेटण्यासाठी या ठिकाणी येत असतात. तर ह्या गॅलेक्सी अपार्टमेंट. चला आपण आता पुढे जाऊया. तर मित्रांनो, अरबी किनाऱ्याच्या समुद्री वसलेला आपलं बँड्रा. या ठिकाणी शनिवार रविवारला खूपच गर्दी असते कारण 6 दिवसाचा ऑफिस वर्क असता लोड असतो. तर मला शांतता पाहिजे. या ठिकाणी लोक शांत होण्यासाठी किंवा चिल्ड होण्यासाठी येतात आपल्या फॅमिली बरोबर किंवा आपल्या मित्रांबरोबर. या ठिकाणचं खास आकर्षण म्हणजे ना आपला माउंट मेरी चर्च आहे. तर आज त्याची जत्रा आहे. आपण त्या ठिकाणी चाललोय. चला अजून पुढे जाऊया. चला. इथं आपण सोमवारपासून बँक स्टँडला गर्दी बघू शकतो. सोमवार आहे भले तरी पण खूपच गर्दी आहे. कारण माउंट मेरीची यात्रा चालू आहे त्यामुळे. मित्रांनो, हे आहेत आपला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा बंगलो. रिबिल्डचं काम चालू आपण बघू शकता. काही दिवसांनी रिबिल्ड ओपन होईल परत. तर खूप गर्दी असते चाहत्यांची. एक आपल्या सुपरस्टारचं झलक भेटावं यासाठी. आता बघू त्या सोमवारपासून किती गर्दी आहे. हा आहे माउंट मेरी चर्च जाण्याचा रस्ता. आपण इथून 10 मिनिटं ॲज अ वॉकिंग चाललात की आपण माउंट मेरी चर्च समोर पोहोचणार आहोत. चला चालूया. मग आपण बघूया. आणि लोकांची गर्दी बघू शकता किती आहे चर्चवर जाण्याप्रती. तर वरती माउंट मेरी जत्रा चालू आहे. चला जाऊया. आपण आत असताना ठिकाणी डेकोरेशन करतात. ते पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचं ते युक्रेनच्या जागतिक वारसामध्ये आपल्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात. तर या ठिकाणी सुंदर आणि छान डेकोरेशन करण्यात आलंय. चला आपण आतून मग कशा प्रकारे डेकोरेशन केलंय, कशा प्रकारे गड किल्ले दाखवत आपण ते बघणार आहोत. चला.
हा आहे माउंट मेरी चर्च। गेल्या त्या ठिकाणी काम चालू होतं, आता पूर्ण काम झालं आणि खूप छान आणि सुंदर दिसतंय। आपण बघू शकता। आतमध्ये आपण एंट्री करणार थोड्या वेळाने, त्याच्या आधी आपण या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेणार आहोत। अशा प्रकारे या ठिकाणी रस्ता आपण बघू शकता, तर तुम्हाला इकडे वरती जाऊन दर्शन घ्या। नंतर चला आज जाऊन दर्शन घेऊया माउंट मेरीचं। जेव्हा खरं सांगतो चर्चच्या आतमध्ये गेलो पूर्ण भक्तिमय आणि शांत असं वातावरण होतं, जो तो माउंट मेरीला डोळे भरून बघवता आणि प्रेयर करत होता। आता दुसरा दिवस आहे, भले सोमवार ते गर्दी खूप होती। मी या 2-3 भाविकांशी संवाद साधला, तर ते बोलले की आम्ही गोव्यावरून आलो, तर आपण विचारू लोक कुठून कुठून माउंट मेरी दर्शन येतात आणि खूपच गर्दी होती। जेव्हा जत्रेच्या आतमध्ये गेलो तो खूप म्हणजे असं खूप भाविक होते। तर आपण पण ह्या जत्रेला नक्की यावं, कारण अजून 4 ते 5 दिवस लगभग बाकी आहेत माउंट मेरी जत्रेला। जर आपल्याला ब्लॉग हा आवडला असेल लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।